ऍडव्हान्स किती आला? ऍडव्हान्स म्हणजे आपल्याला काय त्यावरून ठरवता येतील किती सामान आणायचं साधारण बघते 10 किलो जर आपण किलोला साधारण किती खर्च येईल बघ. ये ग. नाही बस. काय ग झालं का? भेटलं का बायका? हा? ते घे पाणी. काय झालं? काऊन ग बाले? त्या बायका काम करायला नाही म्हणून राहिल्या का? नाही तसं नाही नानाजी, मी त्या बायकांना भेटले, त्यांना समजावून सांगितलं का या कामाचा तुम्हाला कसा फायदा मिळणार आहे, माझी काय मजबुरी आहे, यांना याचे किती पैसे मिळणार आहेत. पण काय? त्यांनी काहीच सांगितलं नाही. म्हणजे कोणी असा नकार नाही दिला, पण येऊ वगैरे असंही काही बोललं नाही. संध्याकाळपर्यंत कळेल. अरे ठीक आहे, त्यात काय एवढं. वाट बघू आपण. आपली बकुळा समजावेल ना त्यांना. आणि कसं आहे त्यांचे पण काही प्रॉब्लेम असतील, त्यांना पण निर्णय घ्यायला जरा वेळ द्यायला पाहिजे की नाही? नानाजी, मला एक प्रश्न पडलाय. बायका मिळालं तरी एवढ्यानं सगळं काय होणार नाही ना? नाही म्हणजे एवढं सगळं काम करायचंय म्हणजे जागाही तशीच हवी. अरे आता जागेचं काय, हे घर आहे ना. होता होई तो सगळं आपण याच घरात करायचंय. आणि आजच सुरुवात करूया. हा, असं नाही, सगळं होईल, पण मला सगळ्यात जास्त भीती वाटून राहिली ती शन्याची. म्हणजे तिला का घाबरायचं? नानाजी, जेव्हा जेव्हा मी कुठलंही काम करायला सुरुवात केली आहे ना, तेव्हा तेव्हा हिने विघ्न आणली. यावेळेस सुद्धा ती असं करणार नाही. कशावरून? हे बघ बाले, यावेळी जर शनायानं काही केलं तर आपण सगळ्यांनी मिळून तिला सडेतोड उत्तर द्यायचं. हा राधिका, त्याच्या आधी ना मी समिताला बरोबर करेन. अगं ती सगळ्या गोष्टी सांगते इकडच्या तिकडे. तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. एक लक्षात ठेव, कोणत्याही परिस्थितीत हे काम यशस्वी होणारच. प्रभू, तुला घेते तेच. तुला राधिका वहिनी सेपरेट चहा वगैरे पाठवत नाही ना? नाही सर सांगा आम्हाला. What's wrong with you people? सतत काय तुमचा लंच ब्रेक किंवा टी ब्रेक चालू असतो? मॅडम, आमचा ब्रेक असतो तेव्हाच ब्रेक घेऊन तुम्ही बाहेर येतात. आनंद, प्लीज परत तुझं तोंड बंद ठेव ना. ओके मॅडम, त्या स्माइली सारखी. एनिवे, मी सांगितलेलं काम झालंय का? Are you mad? तू काय केलंस हे? तू काय केलंस सॅन्डलचं? अरे काय बोल ना काहीतरी. ओके बोल. मॅडम, काय झालं ना, मी चप्पलवालाकडे गेलो, त्याला सांगितलं की प्लीज हे रिपेअर कर. मग त्यांनी चप्पल बघितली आणि मला सांगितलं हे हिल जुडू शकणार नाही. सो मला वाटतं तुम्ही असं चालणार कसं दिसेल ते, असं असं एक हिल आणि एकावर फ्लॅट. What are you doing? Look at yourself, mad or what? तुम्हाला नाही आवडला ना? माहित होतं मला. जेनी, बघ, मला माहित होतं की मॅडमला असं चालणं आवडणार नाही. म्हणून ना मॅडम, मी माझी हुशारी लावली. त्या चप्पलवाल्याला सांगितलं की दुसरं हिल पण काढून टाक आणि बॅलन्स कर. त्याचं काय करू आता मी? मॅडम, हो मॅडम, हिल हिल एक मिनिट. हे घ्या तुमच्या चप्पलाचे हिल. ह्याचं काय करायचं
करायचंय मी आता? मॅडम याला पेपर वेट म्हणून वापरायचे. अयो मॅड आनंद, ही कोण पेपर वेट म्हणून वापरता? स्टेशनरी फेकली तुम्ही. Ma'am, chill. Please cool down. Don't mind him. Can I suggest you something? For a change, you can wear my sandals. They are basic, regular. चालणार ना तुम्हाला म्हणजे? प्लीज, मी असे लो क्वालिटीचे सँडल्स अजिबात वापरत नाही. ए जानी, काय बोलतेस मॅडम ना? मॅडम ऍक्च्युली ना आपल्या ऑफिसमध्ये एक महागातले स्लीपर्स आहेत, वॉशरूमच्या बाहेर, जे सगळेजण घालून आतमध्ये जातात. रबर्स आहेत, चांगले आहेत. ते आणू का तुमच्यासाठी? रघु आण लवकर. वेदुता, मी आणू? तू ना खूप बोलायला लागलायस आजकाल. मी शांत बसते म्हणून माझा इन्सल्ट करायचा नाही हा. अँड या, स्टार्ट काउंटिंग युअर डेज. तुझा बॅड पॅच आता सुरू झाला. मॅडम माझं तुमच्यावरचं प्रेम आहे, तुम्हाला का दिसत नाहीये मॅडम? सर काय चाललंय? मग काय, कोण कोण समजते कोण ती स्वतःला? सर ही माझ्या राधिका मॅमला सांगायलाच पाहिजे. हो पण ना आपण हे सगळं ऑफिस अवर्स नंतर सांगूया, कारण वहिनी आता बिझी असेल. त्यांना खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. गजानन महाराज शपथ. नेत्रा, ही बातमी आता शनाया मॅडमना सांगावीच लागेल. सांगायलाच हवी. अगं बाई, हळद कुटायला घेतलीस का? हो ना नानीजी, अगं त्या बायका कळवतील ना आज उद्या. त्या कळवतील तेव्हा कळवतील, पण आजचा दिवस फुकट जाऊन राहिला ना. हो खरंच की. बरं मग मी पण धणे वगैरे भाजायला घेते. राहू दे ना नानीजी, मी करते. अगं पण सगळं तूच करणार आहेस का? असं म्हणता म्हणता तुम्हीच सगळं काम करता. काहून त्या बायकांनी काहीच कळवलं नसेल? आल्या असत्या तर तेवढीच मदत झाली असती ना.